अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती माऊलींची अखंड कृपादृष्टी राहावी हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, 2 दिवस आपले व्हिडिओ आले नाही, त्याला कारणही तसंच होतं. तर त्याबद्दल मी आत्ता जास्त काही नाही सांगणार. नक्कीच एक 5-6 दिवसानंतर सांगेल. आत्ता सध्या तरी सर्व काही महाराजांवरती सोडून दिलेलं आहे. आणि दुसरं कारण एक असं होतं की मी ज्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जात असते, तर तिथे काल नैवेद्य आरती होती. आणि मग नैवेद्य आरती ज्यावेळी असते त्या दिवशी स्वामी महाराजांचा अभिषेक करण्याची सुद्धा संधी मिळते. तर मग काल अभिषेक होता महाराजांच्या केंद्रामध्ये. आपल्याला जी काही सेवा करायची आहे त्या सर्व सेवासुद्धा तिथे करू दिल्या जातात. तर मग मी 1-1.5 महिन्यानंतर नैवेद्य आरती येते आणि मग मी या सेवा सगळ्या मनापासून करत असते. तर माझ्यासोबत माझ्या 2 मैत्रिणीसुद्धा आहेत आणि मग आमच्या तिघीजणींचा असा एक 3 दिवसांचा ग्रुप आहे. आम्ही 3 दिवस खूप छान सेवा करतो. आजसुद्धा गुरुवारची मैत्रिणीची आरती आहे आणि सर्व सकाळच्या सेवा करून खूप छान वाटलं. म्हणजेच मला खरंच ना, ज्या दिवसापासून मी स्वामी महाराजांचा अभिषेक करणं किंवा केंद्रामध्ये स्वामी महाराजांची जी काही सेवा मिळेल ती करते, तेव्हापासून खरंच खूप छान वाटतं. आणि आजसुद्धा महाराजांना 3 दिवसांपासून एकच सांगते की जे जे भक्त मनापासून सेवा करतात त्यांच्या इच्छा पूर्ण करा. आणि भक्त हो, खरंच महाराज विश्वास ठेवला तरच इच्छा पूर्ण करतात. तुम्ही जास्त जरी नाही सेवा केली तरी चालेल, पण विश्वास तुमचा ठाम असू द्या. आज आपला दुसरा गुरुवार आहे. म्हणजेच आपण जागृत देवस्थान, जे गुरुदत्त महाराजांचं मंदिर आहे, या ठिकाणची आरती करत आहोत. तर तुम्ही साक्षात इथे जरी नसाल तरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओद्वारे मी आरती तुमच्याशी शेअर करते. आणि तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही नक्की इथे सांगू शकता. जे आधीपासून व्हिडिओ पाहतात त्यांना माहीतच आहे. आणि मी तुम्हाला आज अजून एक सांगते की पुत्रप्राप्तीविषयी मी एक स्वामी महाराजांचा सेवेचा व्हिडिओ शेअर केला होता 8 महिन्यांपूर्वी. तर तो व्हिडिओ आपला खूप जास्त व्हायरल झाला आणि दत्त जयंतीच्या आधी 1-1.5 महिन्यापूर्वी तो एक 25,000 व्ह्यूजवरती होता. आणि मग तिथे खूप कमेंट्स येऊ लागल्या. म्हणून मग मी दत्त जयंतीला मी स्वतः अनुभव म्हणजे जे घेतलेले आहेत 3 फुलांचा, तो मी अनुभव इथे शेअर केला आणि तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. मला असं म्हणायचं नाही आहे की व्हिडिओ तो व्हायरल झाला आणि म्हणूनच मला खूप छान अनुभव आला. तर त्या व्हिडिओला 8 दिवसाच्या नंतर एका ताईंची कमेंट आली की मी तो उपाय केला आणि मला एक 12 वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहिली. काही ताईंना त्यानंतरच एक 3 आठवड्याने मुलगा झाला. तर हे जे काही अनुभव आहेत हे ऐकल्यानंतर मला तरी प्रचंड आनंद होतो, कारण माझ्या गुरुदत्त स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. आणि एक काल अशीच कमेंट आली की यूट्यूबवरती लाईक करा, कमेंट करा किंवा कुठल्याही तुम्ही सेवा सांगता आणि खूप सगळे यूट्यूबर हेच करतात सबस्क्रायबर फॉलोअर्स वाढवण्यासाठी. मला अशा 1-2 निगेटिव्ह कमेंट आल्या होत्या. मी तिकडे रिप्लाय दिला. त्यांनी त्यांच्या लगेच कमेंट डिलीट केल्या. कारण काही जणांना कसं असतं, लगेच स्वतःची चूक लक्षात येते. आणि काल ज्या कोणी ताई होत्या त्यांनी पण अशीच केली. तर मला एकच सांगायचं आहे की देवाने आपल्यासाठी काहीतरी लिहिलेलं असतं किंवा प्रत्येकजण काही ना काहीतरी नशीब घेऊन आलेला असतो. हे जरी खरं असलं तरी माझा तरी विश्वास आहे की ज्यावेळी आपण गुरु करतो, मग तुमचे कोणतेही गुरु असो, ज्यावेळी गुरु करतो आणि गुरूंवरती पूर्ण विश्वास ठेवता, सेवा करता, बघा बऱ्याचदा नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळतात. फक्त तुमचा विश्वास असला पाहिजे. आपण जर कुठेच विश्वास नाही ठेवला तर देव आपल्याला कधीही प्रसन्न होणार नाही. आणि यामुळेच काय होतं की आपलं कर्म आपण खूप खराब करत जातो आणि मग आपल्याला भोग भोगावे लागतात. मग आपण अशा वेळी म्हणतो की नाही, देव नाही. काही जण तर हे सुद्धा बोलतात. तर भक्त हो, तुम्ही सर्वजण इथे खूप दिवसांपासून व्हिडिओ पाहता, म्हणजेच आपण एक स्वामींचा परिवार झालेलो आहोत आणि तुमच्या लक्षामध्ये खूप काही गोष्टी आलेल्या आहेत. कारण इथे दिलेली कुठलीही सेवा आजवर वाया गेलेली नाही. त्याचं तुम्हाला थोडं का होईना प्रत्येक दिवसाचं पुण्य हे मिळत आहे किंवा काहीतरी समाधान मिळत आहे. आणि देव आपल्याला ज्या वेळी खूप काही देणार असतो, कदाचित थोडा वेळ लागतो पण देतोच, असे तुम्ही खूप जणांनी अनुभव घेतलेले आहेत आणि आता हळूहळू खूप जणांना अनुभव देखील येतील.
तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सर्वांनी माहिती ऐकत असताना कमेंट्समध्ये श्री गुरुदत्त स्वामी असे लिहा. तर भक्त हो, जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी हे जागृत देवस्थान आहे आणि तुमच्या मनामध्ये जी कुठली इच्छा आहे ती तुम्ही इथे व्हिडिओद्वारे बोलू शकता. ती तुमची इच्छा खूप लवकर पूर्ण होईल. हे खूप मोठं आणि खूप जागरूक ठिकाण आहे. इथे खूप जण भाविक येऊन अगदी प्रत्येक इच्छा त्यांची पूर्ण झालेली आहे. आणि आपला आजचा दुसरा गुरुवार आहे. आपण 11व्या गुरुवारी संपूर्ण आरतीचा मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल किंवा मग हे जे मंदिर आहे ते पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत मी अगदी असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आणि संपूर्ण आरती मी सध्या घेत नाही, कारण आरती चालू असताना मला स्वतःला तरी आरतीमध्ये मंत्रमुग्ध व्हायला खूप आवडतं. जर तुम्हाला कोणाला स्वतःचं घर व्हावं अशी इच्छा असेल, कारण प्रत्येकाचीच असते इच्छा, काहींचे झाले असतील, काहींचे राहिले असतील किंवा काहींचं असं स्वप्न असतं की नाही मला खूप छान सुंदर घर पाहिजे. बघा, प्रत्येकाने एक घराबद्दलचं स्वप्न साकारलेलं असतं आणि मग आपण त्यासाठी स्वामींची सेवा करतो. पण असं नाही की सेवा करून आपल्याला घर होणार आहे, त्यासाठी आपल्याला कष्ट देखील करावं लागतं. पण बऱ्याचदा काय होतं, कष्ट करून देखील पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही किंवा तुम्ही ज्या ठिकाणी घर घेणार आहात ते घर तुम्हाला चांगलं मिळेल कशावरून. त्यासाठीच आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. आपण जे काही कष्ट करतो त्याला आपल्याला स्वामी महाराजांच्या कृपेने पैसा मिळावा आणि महाराजांच्याच कृपेने चांगल्या ठिकाणी खूप सुंदरसं घर मिळावं. तर मी एक मैत्रीण आहे माझी केंद्रामध्ये. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आमचा तिघींचा ग्रुप आहे आणि आज माझ्या मैत्रिणीची आरती आहे. तर त्या बाहेरगावच्या आहेत आणि इथे त्यांचे मिस्टर जॉबला आहेत. तर त्यांच्या बाबतीमध्ये खूप सुंदर अशा दोन म्हणजेच त्यांना स्वामींचे खूप सुंदर असे दोन अनुभव आले. तर एक अनुभव होता जो त्यांच्या घराबद्दलचा. त्यावेळी आमची खूप फारशी मैत्री नव्हती. तर 1-2 वर्षापासून त्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये सकाळी किंवा सायंकाळी दररोज न चुकता आरतीला यायच्या आणि त्याचवेळी त्या बोलल्या होत्या की माझं इच्छा आहे इथे जागा घेऊन घर बांधण्याचं. तर झालं असं की स्वामी महाराजांचं केंद्र ज्या ठिकाणी आहे त्याच लाईनमध्ये म्हणजेच त्याच रोडने त्यांना खूप सुंदरशी जागा मिळाली आणि तिथे त्यांचं सध्या घराचं काम सुरू आहे. तर ज्यावेळी त्यांचं ते पूर्ण होईल तेव्हा मी नक्की दाखवेल. आणि त्यानंतर मग 1-2-1.5 वर्षापासून आमची मैत्री झाली आणि त्यानंतर मग त्या मला 5-6 महिन्यापूर्वी म्हणजे दिवाळीच्या आधी बोलल्या होत्या की आपण आता दररोज मंदिरामध्ये भेटतो. आणि म्हणजे कसं असतं, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नव्याने आली, आपला स्वभाव त्या व्यक्तीला आवडला की मग त्या व्यक्तीला कुठे जर जायचं असेल तर असं वाटतं ना की बाबा आपली खूप छान मैत्री झाली. त्यांच्या बाबतीत तसंच झालं. त्या बोलल्या की तुमचा स्वभाव खूप छान आहे. म्हणजे मी माझं स्वतःबद्दल नाही सांगत, पण त्या असं बोलल्या आणि मला इथे म्हणजे महाराजांची सुद्धा सेवेची खूप आवड निर्माण झाली. आणि जर आमचं ट्रान्सफर कुठे झालं तर मग मला एवढी सेवा करता येणार नाही, म्हणून मग मी आता दररोज महाराजांच्या आरतीला येते. आणि दिवाळीमध्ये त्यांचं ट्रान्सफर होणार होतं त्यांच्या मिस्टरांचं. तर मी त्यांना असं बोलले की तुम्ही काय करा, 108 आरतीचा संकल्प करा, संकल्पयुक्त आरती करा आणि जर सकाळी ठेवली तर तुम्ही बघा निश्चय करा की मी सकाळीच करेल. आणि मग मी पण त्यांच्यासोबत सुरू केल्या आणि आम्ही दोघींनी सोबत सुरू केल्या. तर बऱ्याचदा काय होतं, सुतक वगैरे पडलं तर मग आपल्याला ते घरातील असलं तर 14 दिवस आपल्याला आरती करता येत नाही किंवा मग भावकीतील असेल तर 10 दिवस. मग त्यांना खूप जवळचे 2 सुतक पडले, त्यामुळे त्यांचा तो 1 महिना गेला. आणि माझेसुद्धा काही कारणामुळे आरती राहिल्या, तरी माझ्या अजून 15 राहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या सगळ्या आरत्या 1-2-3 दिवसांपूर्वी झाल्या. आणि त्यांच्या मिस्टरांना ज्या दिवशी त्यांची आरती संपली मंगळवारी, त्याच दिवशी रात्री 11 वाजता त्यांचं लेटर पडलं की त्यांचं ट्रान्सफर नाही झालं आणि त्यांना प्रमोशन झालं. तर बघा, ही खूप छान गोष्ट आहे आणि त्यांना खूप आनंद झाला. तर त्यांनी ती गोष्ट लगेच मला सुद्धा सांगितली दुसऱ्या दिवशी. आणि आज गुरुवार आहे, आज नेमकी त्यांची आरतीसुद्धा आहे. आणि मी त्यांना सहज बोलले होते की तुम्ही महाराजांना म्हणा, महाराज मला इथेच तुमची सेवा करायची इच्छा आहे, आमची ट्रान्सफर वगैरे सध्या तरी होऊ देऊ नका. म्हणजे मी बोलले म्हणून झालं नाही, तर त्यासुद्धा खूप सेवा करतात. स्वतःचा सुद्धा तेवढा देवावरती विश्वास असायला पाहिजे. आणि बघा, फक्त त्यांनी कुठली सेवा केली, 108 संकल्पयुक्त स्वामी महाराजांच्या केंद्रामधील आरती केल्या.
त्याचबरोबर मी इथे सुद्धा व्हिडिओ शेअर केला होता दत्त जयंतीच्या आधी, की स्वामी महाराजांची 21 दिवसांची सेवा, जे की आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करायचे होते. मी व्हिडिओ शेअर केला. त्याच आधी 1-2 दिवस त्यांना बोलले होते, की तुमची इच्छा आहे ना ट्रान्सफर व्हावं नाही आणि तुमचं प्रमोशनसुद्धा व्हावं, तर तुम्ही स्वामी महाराजांचे 21 दिवसांचे संकल्पयुक्त पारायण करा. आणि मग त्यांनी सुद्धा दत्त जयंतीच्या आधी श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे संकल्पयुक्त पारायण सुरू केले. आणि झालं असं की दत्त जयंतीच्या आधीच 5 दिवस त्यांना सुतक पडलं अचानक, आणि मग त्यामुळे त्यांना ते राहिलेले पारायण करता आले नाही. त्यांचे 5 पारायण राहिले होते आणि ते सुतक फिटल्यानंतर त्यांनी आत्ता ते पारायण आणि राहिलेल्या आरती कंप्लीट केल्या. ज्या दिवशी या दोन्ही गोष्टी झाल्या त्याच रात्री त्यांचं प्रमोशनचं लेटर आलं आणि त्यांची बदलीसुद्धा, म्हणजेच जे ट्रान्सफर होणार होतं ते सुद्धा कॅन्सल झालं. तर बघा, असा महाराजांचा खूप सुंदर अनुभव येतो. आणि मी त्यांना हे सुद्धा सांगितलेलं नाही अजून की मी व्हिडिओ वगैरे शेअर करते, कारण मी स्वामी महाराजांना शब्द दिलेला आहे, मी कोणालाही सांगणार नाही. मी माझ्या घरामध्ये सुद्धा कोणाला सांगितलेलं नाही, आणि मग मैत्रीण आहे तिलासुद्धा नाही सांगितलं. तर त्यांना मी अधूनमधून अशाच काही सेवा सांगत असते. तर त्या नेहमी बोलत असतात की तुम्ही यूट्यूबला वगैरे का असे व्हिडिओ टाकत नाहीत, तुम्ही सेवा दिल्या की खूप छान अनुभव येतात. पण मग मी महाराजांना मनामध्ये क्षमा मागत असते की महाराज मला माफ करा, मी नाही सांगू शकत यांना की मी व्हिडिओ शेअर करते. तर भक्त हो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी एकच गोष्ट सांगू इच्छिते की तुमच्या सर्वांच्या खूप सगळ्या कमेंट्स आहेत की आम्हाला मुलगा पाहिजे, आम्हाला मूलबाळ नाही आहे, नोकरी नाही आहे, घरामध्ये पती पत्नीचं पटत नाही आहे, किंवा खूप मध्ये कमेंट्स होत्या की आमचे कोर्टमध्ये डिवोर्सची वगैरे केस चालू आहे, घरामध्ये सतत कोणीतरी आजारी आहे. म्हणजे जे काही तुमचे असे प्रश्न आहेत, मुलं तुमच्या अभ्यासामध्ये त्यांची प्रगती नाही आहे, UPSC MPSC करत आहेत, तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, तुमच्या आसपास कुठे जर दत्त महाराजांचं किंवा स्वामींचं केंद्र मंदिर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 108 संकल्पयुक्त आरती करा आणि मग बघा तुम्हाला किती सुंदर अनुभव येईल. नक्कीच तुमचं जे काही काम आहे ना ते पूर्ण होईल. मी स्वतःसुद्धा अनुभव घेतलेला आहे आणि आज इथे मैत्रिणीचा सुद्धा शेअर केला. तर भक्त हो, स्वामी नेहमी म्हणायचे, बाळा जो करील सेवा तोच खाईल मेवा. हे वाक्य अगदी बरोबर आहे. एक वेळ तुम्ही जास्त सेवा करू नका, पण गुरूंना, देवाला माना, आहे अस्तित्व त्यांचं हे तुम्ही स्वीकारा. ज्या दिवशी तुम्ही देवपूजा करताना जो देव तुम्ही हातात घेतलेला आहे आणि त्याला धूत आहात, जर तुम्ही असं समजलं की आपण आपल्या बाळाला कशी अंघोळ घालतो, अगदी तुम्ही त्या देवाकडे त्याच भावनेने पाहिलं तर त्या देवामध्ये एक अचानक जीव आल्याची जाणीव तुम्हाला होईल. मी स्वतः हे अनुभव क्षणोक्षणी घेत असते. तर भक्त हो, तुम्ही इथे खूप दिवसांपासून व्हिडिओ पाहता, म्हणजेच स्वामींची तुमच्यावरती कृपा आहे, म्हणूनच तुम्हाला महाराज अशी बुद्धी देतात, म्हणजे तुम्हाला देव कळलेला आहे. पण असे अजून काही जण आहेत ज्यांना सेवा करायची असते पण स्वामी महाराज करून घेत नाहीत. कारण जो भाग्यवान आहे किंवा ज्याच्या प्रारब्धामध्ये असेल स्वामींची सेवा, तोच स्वामींची सेवा करील. हे फक्त महाराजांकडे असतं, कोणाकडून करून घ्यायची, कोणाकडून नाही. आणि आपण भाग्यवान आहोत हे समजून आपण सेवा करावी, कारण महाराज आपल्याला वेळोवेळी चांगले संदेश देतात, ते आपल्यापर्यंत पोहोच करतात. तर भक्त हो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवरील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आईचरणी आणि श्री गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.